देहावरी सोसिलेच वार, तरी न सोडला आमिषधार, धर्म रक्षिला प्राणापलीकडे, असा हा छावा शिवबाचा थोर. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आहे संडे आणि आत्ता वाजले 7:30. तर आपण चाललो आहे बाहेर. कुठं चाललो आहे, काय चाललं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघाच. ठीक आहे, आता काही सांगत नाही, आपण लगेच निघू, कारण की लेट झाला. मित्रांनी उशीर केल्यामुळे लेट झाला आहे. तर 11 वाजेपर्यंत लगेच यायचा पण प्लॅन आहे. इथंच जवळ चाललं आहे पुण्यात, तर तुम्हाला पण दाखवतो कुठे चाललं आहे. तर चला निघू. इसवी सन 1689च्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. 1 फेब्रुवारी 1989 रोजी बैठक संपून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असताना औरंगजेबाचा सरदार मुकरब खान यांनी महाराजांच्या नजीकच्या मदतीने संगमेश्वरवर हल्ला केला. फ्रेंच गव्हर्नर जनरल मार्टिने त्यांच्या डायरीत याची नोंद करून ठेवली आहे की जवळच्या माणसांनी महाराजांचा दगाफटका केला. कारवाईसाठी गुप्तता बाळगली होती आणि सर्व कारवाई आणखी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रू सैनिकात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नाती शर्त करूनही मराठ्यांनी शत्रूंचा हालता परतवू लावू शकले नाहीत. शत्रूंनी संभाजी महाराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलशांना जिवंत पकडले. मुघलांनी पकडल्यानंतर संभाजी महाराजांना आणि त्यांचे सल्लागार कवी कलशांना औरंगजेबापुढे किल्ले बहादूरगड म्हणजेच आत्ताचा धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्यांच्या स्वाधीन करून स्वतंत्र जीवन जगण्याची किंवा धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकार करून मुसलमान बनण्यास जीवनदान देण्याचे मान्य केले. पण संभाजी महाराजांनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. शेवटी दोघांनाही नरक यातना देऊन क्रूरपणे अत्यंत हाल करून ठार मारण्याचा आदेश दिला. फाल्गुन वद्य अमावस्या अर्थात मृत्युंजय अमावस्या म्हणजेच 11 मार्च 1689 रोजी महाराजांनी आणि कवी कलशांनी देहत्याग केला.